अंदमानमधल्या नील आयलंडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मी प्रियांका। मी एक फुल टाइम ट्रॅव्हलर आहे आणि मी माझ्या भटकंतीचे व्हिडिओज बनवत असते। जर तुम्ही माझे व्हिडिओज पहिल्यांदा बघत असाल तर तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। मी सध्या आहे अंदमानमध्ये आणि अंदमानमधल्या एका छोटूशा आयलंडवर ज्याचं नाव आहे शाहिद द्वीप। तर मी एका होमस्टेमध्ये राहते आहे। आता मी ज्या होमस्टेमध्ये राहते ते मी तिथलं रूम दाखवते। इको फ्रेंडली होमस्टे आहे। तर जे हट आहेत ते सगळे बांबूनी आणि प्लास्टिक फ्री असं बनवलेलं आहे। ही अशी सुंदर प्रॉपर्टी आहे। तुम्ही आजूबाजूला बघू शकता नारळाचे झाडं वगैरे आहेत खूप सारे आणि सुपारीच्या झाडांचे बागा आहेत, केळीचे झाडं आहेत अँड हे जे छोटे छोटे हट दिसतात हे सगळे बांबूनी आणि पत्र्यांनी बनवलेले आहेत। तर ही आमची हट आहे। आम्ही याच्यात पुढचे 3 दिवस राहणार आहे। तर एकदम बेसिक असं हे हट आहे। जस्ट झोपण्यासाठी जागा आहे। सो मी जस्ट दाखवते तुम्हाला। अशी ही बेड आहे अँड मच्छर वगैरे यायला नाही पाहिजे म्हणून ही एक मस्किटो नेट आहे। सो अँड इकडे अटॅच्ड वॉशरूम आहे, छान सुंदर फॅन वगैरे आहे, लाईट आहे। सो हे आमचे 2 बागा आहेत। एकदम निवांत आणि सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे आणि बाहेर आल्यावर असं बसायला हॅमॉक वगैरे आहे अँड बाजूलाच इकडे आपण आता जाणारच आहोत। तर बीच आहे। आता आपण बीचवरती सनसेट बघायला जाणार आहे। चला तर मग मी इथला सनसेट दाखवते तुम्हाला। होमस्टेच्या बाजूलाच एक असा ट्रेल आहे छोटूसा बीचकडे जाण्यासाठी आणि यांची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि हे सगळं त्यांचंच बाग आहे। सो इकडे असा सनसेट होतोय म्हणजे अजून वेळ आहे तसं। सो आम्ही जाऊन बसतो बीचवर निवांत। ही जी प्रॉपर्टी आहे ती एकदम अशी बॅकपॅकर्स हॉस्टेल टाईप आहे। सध्या आम्ही दोघंच इंडियन आहे आणि बाकीचे सगळी जी लोक आहेत ते फॉरेनर्स आहेत इथे सध्या राहतात। सो छान सुंदर प्रॉपर्टी आहे एकदम बीच साईडलाच। वाव, आता लो टाईड चालू आहे त्याच्यामुळे पाणी मागे गेलंय, अदरवाईज इकडेपर्यंत असतं पाणी असं सकाळी। सो हे जे आहे जे दगडं दिसतात खाली ते सगळे कोरल आहेत म्हणजे स्नॉर्कलिंग वगैरे करण्यासाठी जेव्हा पाणी भरून असतं तेव्हा स्नॉर्कलिंग वगैरे करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे। तर ते पण मी दाखवते काय काय असतं त्याच्यामध्ये। ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपण कधी बघितलेलं पण नाही आहे। इतके छोटे छोटे प्राणी, छोटे छोटे जे किडे मकोडे असतात ते सगळं असतं त्याच्यामध्ये। मी परत दाखवतेच त्या सगळ्या गोष्टी। आत्ता आपण सनसेट बघण्यासाठी आलो आहे। सो असं आहे सूर्यदेव तिकडे अँड इकडून असा हा बीच आहे पुढे। मस्त हॅमॉकवर बसलोय आणि समोर असा हा व्ह्यू दिसतोय समुद्राचा। पक्षी आवाज करतात खूप जोरजोरात वरती अँड इकडे असे हॅमॉक्स आहेत मस्त रिलॅक्स करायला। वाव, हा बीच साईड एरिया आहे। थोडंसं फिरून येऊया आणि इकडे मस्त असा सनसेट होतोच आहे मागे दिस साईड। थोडं पुढेपर्यंत जाऊन काय आहे ते बघून एक्सप्लोर करूया। मस्त सुंदर जागा आहे। ॲक्च्युली ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे इकडे कोणच येत नाही। जे इथले गेस्ट आहेत तेवढेच असतात इकडे आणि त्यात गेस्टमध्ये पण आता आम्ही 5-6 जणच आहे। अँड हे सगळं जे बघताय तुम्ही हे कोरल्स आहेत। आत्ता कसं ते ड्राय झालेले दिसतात बट जेव्हा पाणी येईल याच्यावरती एक असं नवीन जीवन तयार होईल यांच्यामध्ये। कारण यांच्यामध्ये आता खूप सारे मासे वगैरे लपून बसलेले असतात जिथं पाणी असतं आतमध्ये। हे सगळं दगडच आहे बट खूप वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या डिझाईन्सचं आणि खूप शार्प आहे म्हणजे असं टोकदार आहे। पाय जरी ठेवलं तरी ते टोचेल लगेच पायाला। तर आपण तिथेपर्यंत जाऊन येऊया आणि मग नंतर हे इन डिटेल मी दाखवते तुम्हाला। पुढे आय गेस काही नाही आहे। सो लेट्स जस्ट वॉक। खूप भारी वाटतं खरं इकडे असंच।
म्हणजे विश्वास बसत नाही आहे की इतक्या रिमोट आयलंडवरती आम्ही आलो आहे आणि असं एका प्रायव्हेट बीचवर फिरतो आहे. मस्त कुठेतरी बे ऑफ बेंगालच्या समुद्रात कुठेतरी एक छोटंसं आयलंड आहे. तर असं वाईडली विचार केला ना असं वाटतंय की आय मीन खूप भारी आहे हे सगळं. सनसेटकडे लक्ष आहेच आहे. सो पुढे अजून मला वाटतं आहे तसे बीचेस भरपूर आहे. असं पूर्ण बीच फिरायला मला वाटतं ह्या बीच साईडनीच फिरलं तरी आयलंड पूर्ण फिरून होईल. इतका छोटं आयलंड आहे. एक 7-8 किलोमीटर मध्ये पूर्ण आयलंड फिरून होईल असा छोटू आहे. सो इकडे पण आहे पाणी आलेलं इथेपर्यंत. ॲक्च्युली आत्ता लो टाईड आहे म्हणून पाणी खूप लांब आहे. अदरवाईज इथेपर्यंत पाणी येत असतं नॉर्मली असं ते जे आमचे होस्ट आहेत ते सांगत होते. सो इकडे पण एक रिसॉर्ट आहे आय गेस. येस, बीच साईड रिसॉर्ट आहे हे. आणि त्यांच्यासाठी हा असा पूर्ण एरिया ओपन केला आहे त्यांनी. तिकडे दिसतंय मला असे होमस्टे टाईप किंवा एक हॉटेल टाईप आहे काहीतरी. एक मिनिट, मी फुलं बघितले काही, मला बघायचं आहे ते दिसले मला. सो लेट्स जस्ट चेक वन्स. काय, अरे यार फुगा आहे तो. मला वाटलं हे लाल कलरची फुलं आहेत, म्हटलं काय दिसते त्याच्यात, म्हणून मी आले बघायला आणि ते फुगे आहेत. पचका झाला. एक मिनिट, आणि हे फळं पण दाखवते. ॲक्च्युली हे मला माहिती नाही हे झाड कशाचं आहे आणि हे फ्रूट्स कशाचे आहेत. हे एक रेड कलर आहे ते पिकलेलं आहे आणि इकडे ग्रीन कलर आहे. आमच्या इथे पण आहेत, मी सकाळी बघितलं होतं पण मला लक्षात नाही आलं ते काय बघायला किंवा कोणाला विचारायला. सो बघूयात, विचारू कोणाला तरी, मला नाही माहिती. जर तुम्हाला कोणाला आपल्या ऑडियन्सपैकी कोणाला काही माहिती असेल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये. चला, आणि हे लाकडाचे उंडके वगैरे बघू शकता. ह्याचं खालचं रूट असणार आहे, झाड पडलं आहे. सो जस्ट इमॅजिन की किती वर्षापूर्वीचं झाड असेल हे आणि पडल्यावर याची काय हालत झाली आहे. गॉड. आणि इकडे सनसेट होतोय मस्त. आपण बीचवरच जाऊया परत. तर हे जे झाड आहे ते मी सर्च केलं, त्याचं नाव आहे पॅन्डानस टेक्टोरियस आणि इज द नेटिव्ह टू मलेशिया, पापुआसिया, ईस्टर्न ऑस्ट्रेलिया अँड पॅसिफिक आयलँड्स. इट ग्रोज इन द कोस्टल लोलँड्स टिपिकली नियर द एज ऑफ द ओशन. हां, ओके, म्हणजे जे समुद्राच्या खालच्या बाजूला आहे, म्हणजे समुद्राचे बीच साईडच म्हणू शकतो आपण. तर असं हे झाड आहे पॅन्डानस. लक्षात ठेवेल मी. फ्रूट्स खूप दिसायला छान होते पण असं. ठीक आहे, आम्ही आता वापस तिकडेच चाललो आहे. आपलं जे बीच आहे प्रायव्हेट बीच आमच्या साईडचं तिकडे. सो तिकडे निवांत बसूया. सनसेट पण थोडंसं, सूर्य पण खाली आला आहे. सो निवांत बसून वेळ घालवता येईल. आणि मला तुम्हाला अजून हे जे मरीन लाईफ आहे, हे जे कोरलचे जे दगडं आहेत, जे खडक आहेत ते पण दाखवायचं आहे. सो सनसेट बघूया आधी. आणि आमच्यासोबत हे 2 कुत्रे लागलेत मागे. आपल्या इथलेच आहेत ना हे? हे आमच्या मागेच आहेत जेव्हापासून आम्ही आलो आहे. हा तिकडे एक आहे, तो वेगळा आहे. हॅलो बाडी, हॅलो. चलो, सोबत असतातच कुत्रे, म्हणजे बघितलं ना ते येतातच समोर, माहिती नाही का. ठीक आहे, चला, मस्त सनसेट दिसतोय. जाऊन बसूया कुठेतरी. काय झालं त्याला, का ओरडतोय? वाव,
समोर बघू शकता काय सुंदर सनसेट आहे आणि इकडे वेगवेगळे असे कुत्रे जमा झालेत, त्याच्यामुळे त्यांचं चालू झालंय आरडाओरडा. गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजता आहेत आणि किती उजेड झालाय बघू शकता तुम्ही. सो आम्ही आता बीचवर फिरायला चाललो आहे आणि हे जे बेट आहे नील आयलंड, तर याच्या जवळपास एक नॅचरल ब्रिज म्हणून एक ब्रिज फॉर्मेशन तयार झालं आहे. तर आम्ही आता या बीचच्या कडेकडेने जाऊन तिथंपर्यंत जाऊन येणार आहे. सो आता बरोबर सकाळचे 5:05 होत आहेत आणि आम्ही ते बीचवर आलो आहे. खूप उजेड झाला आहे, असं वाटतंय सकाळचे 7 वगैरे वाजले असतील, अजून सनराईज नाही झाला आहे. सो इकडे बघू शकता असं सनराईज होतोय मागे, थोडंफार कलर्स आले तिकडे अँड पूर्ण उजाडलं असं दिसतंय आता पूर्ण. सो या खूप सुंदर इकडे असं कलर्स आलेले आहेत. सो इकडे सनराईज होणार आहे अँड आम्ही आत्ता बीचवर आलो आहे सध्या. सो लो टाईड चालू आहे, त्याच्यामुळे वेव्स तिथेपर्यंत खूप लांबपर्यंत दिसतात अँड इकडून तो रस्ता आहे नॅचरल ब्रिजसाठी. आता टाइम झालाय बरोबर 5:20 आणि उजेड बघू शकता किती झालाय. आणि इकडे असं वॉकला वगैरे जाण्यासाठी ही टाइम एकदम बेस्ट आहे, कारण अजून थोडंसं उशीर झाला तर मग खूप जास्ती ऊन होतो, गरम व्हायला लागतं, चालणं मुश्किल होऊन जातं. सो म्हटलं आज लवकर उठून थोडं बीच साईडला वॉक करून येऊयात, त्यामुळे आम्ही लवकर उठून चाललो आहे. हे जे खाली दिसत आहेत हे पांढरेवाले, हे काय शंख शिंपले नाही आहेत, हे सगळी दगडं आहेत. हे समुद्राच्या तळाशी असलेले दगडं. सो मी दाखवते एक एक करून. जे कोरल असतं ना, हे जे आहे ब्लॅक कलरचं, ते मी इन डिटेल दाखवतेच. त्याचं हे असं होतं जेव्हा ते कोरल मरून पडतात, बाहेर येतात समुद्राच्या पाण्यासोबत, तर ते असं होतं. आणि ब्रिटल आहेत, हे थोडासा आवाज येतो आणि कुठेतरी जोरात आपटलं की हे फुटून जातं. हे मी दाखवते आता. असे आहेत हे तुटतात, ते जसे काळेवाले आपण येताना पाहिलं तर हे वेगवेगळ्या शेपचे वगैरे आहेत. याच्या खाली मासे वगैरे लपून बसतात, तर हे सगळे आजूबाजूला पडलेले आहेत. खूप साऱ्या प्रकारचे आहेत आणि खूप वेगवेगळ्या आकाराचे आहेत, लाईक दिस. आणि हे ना कसा आवाज ना, थोडंसं ब्रिटल आहे हे जे आहेत ब्राऊन कलरचे. हे जेव्हा एक 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 त्याचा पार्ट तुटून बाहेर येतो तर मग हे असं बाहेर येतं आणि जसं जसं कालांतराने बाहेर येत राहतं तर मग ते काळं सोडून असं पांढरं पांढरं होऊन इकडे बीचवरती येऊन पडतं. तर हे सगळं असं वाळू किंवा रेती नाही आहे ही, बट दगडं आहेत सगळे. आणि आता हे जे दिसते हे कोरल्स आहेत. म्हणजे समजा ह्याच्यावर जेव्हा पाणी येईल
तर याच्यात मासे आणि छोटे छोटे किडे मकोडे जाऊन बसतात. ॲक्च्युली स्नॉर्कलिंग जे आहे ते खाली जाऊन, पाण्यात खाली जाऊन हेच बघण्यासाठी स्नॉर्कलिंग करतात. तर जेव्हा पाणी येईल तेव्हा खूप सारे मासे, आणि आता इथे जे मासे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हे जे ब्लॅक कलरचं दिसतंय हे पडलेलं असं आडवं पडलं ना, ते ॲक्च्युली एक प्रकारचा मासा आहे. आणि इतका स्लो, इतका मंद हलतो ना तो, असं वाटते की ते मेलच आहे, बट ते जिवंत आहेत. आम्ही काल बघितले असे खूप सारे. इकडे जे आहे ते इथे एक आहे, तिथे एक आहे, असे छोटे छोटे खूप सारे पडलेत. आणि हे इतुशा पाण्यात आहेत. आणि इकडचं पण हे बघू शकता कसं ह्याचा आकार आहे. आणि खाली समुद्राच्या रेतीतून हे दगड कसे तयार झाले असतील. खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आणि त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारची शंख पण बघितलेत आम्ही, खूप, आणि इतके मोठे मोठेवाले. तर आता त्या साईडला होते जे होमस्टे आहे, तिकडून आम्ही बाहेर आलो होतो, काल फिरत होतो तेव्हा दिसले. तर इथे मला शोधायला लागेल कारण मी थोडं पुढं आलो आहे, बट दिसतीलच, मी दाखवेल नक्कीच. वाव, म्हणजे ना इतक्या गोष्टी आम्हाला बघायला मिळत आहेत तिकडे. कधी बघितलं पण नाही, कधी त्याचं नाव पण ऐकलं नव्हतं. सो खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. समुद्राच्या तळाशी इतक्या साऱ्या गोष्टी असतील, आणि ते पण इथं जस्ट साचलेलं पाणी आहे. हे जेव्हा हाय टाईड येतं तेव्हा थोडंसं पाणी साचतं इकडे, आणि मग इथेच हे किडे मकोडे, हे जे जीव आहेत, मासे वगैरे ते राहतात. तर विचार करू शकतो आपण समुद्रात किती काय काय असेल. हे जे दगड आहे त्याचं शेप आणि टेक्स्चर बघू शकता कसं आहे. इकडे पण एक आहे. याचा शेप बघू शकतो, हा वेगळा प्रकारचा आहे, असा फ्लावर टाईप. किती सुंदर आहे. मस्त ना. इकडे हे शंख आहे, आणि अशा दगडांमध्ये ही झाडं, किती सुंदर दिसतं हे सगळं. त्यांची मुळं पण बघू शकता कसे खोल गेलेले आहेत आतमध्ये खडकामध्ये. वाव, किती काय काय इकडे. खूप सुंदर आहे हे सगळं. जस्ट वाव. सगळं समुद्राच्या तळाशी असतं हे तर आपल्याला दिसतं. जे न दिसत आहे ते तर किती सुंदर असेल. खूप भारी. हा थोडासा कोरल्सचा पॅच होता, सो तेवढं पार करून यायला लागलं. तर पुढे बीच आहे, सो काय टेन्शन. वाव, सो कूल. ये हे वाले शेप बघू शकता कसे दिसतात ते सगळे. असे काटेरी आहेत त्याला, आणि इकडे पण आहे असे काटे असलेले दगड. इकडे एक सुंदर प्रायव्हेट बीच लागलाय. बहुतेक इकडे रिसॉर्ट वगैरे असेल आतमध्ये काहीतरी. कुत्र्यांचा झुंडच इकडे, सो नीड टू बी केअरफुल. खूप मस्त वाटतंय सकाळी सकाळी. सनराईज झालंच आहे, बघू शकता मागे पूर्ण. अँड एका समुद्रातल्या एका रिमोट आयलंडवरती
आणि बीच साईडला सकाळी सकाळी हिंडायचा बोंबलत किती भारी वाटायला लागले मला. वाव, आय फील सो गुड. इकडे आहे कुठलं तरी एक रिसॉर्ट आहे मस्त. बीच पण सुंदर आहे हा. जसं मी सांगितलं आधी की या आयलंडवरती खूप एकदम निवांत रिलॅक्स्ड लाईफ आहे. इथले लोकल लोक पण एकदम निवांत असतात. खूप भारी वाटतं. दिवस लवकर सुरू होतो, लवकर संपतो. मस्त. पुढे आल्यावर असा हा जंगलातून रस्ता आहे. थोडंसं झाडं वगैरे आहेत आजूबाजूला अँड याच्यातून पार करायला लागतंय. कचरा बघू शकता खाली. सो हे ॲक्च्युली आहे ना, कचरा समुद्रातून आलेला आहे. समुद्रातून पाण्यासोबत आलेलं आहे कचरा. हे सगळं आहे. चल तसंच आहे रस्ता. वाटतंय ना का फसलो कुठं तरी. मस्त सनराईज झाला इकडे. सूर्यदेव आलाय वरती. आता उन्हाला चालू होईल. सो आम्ही पोचतोच आता त्या रॉकच्या जवळ आहेच आहे, जवळपासच. आता परत हा प्रकार वेगळाच आहे. ही दगडं बघू शकता कशी आहेत. एकदम चौकोनी असं. आंबा आहे ना, आंबा असं ओपन केल्यावर आपण चौकोनी कापतो ना, तसं वाटायला लागलंय. हे सगळं आता दगडी खडक लागलेलं आहे. सो आता याच्यावरून चालणं इझी होईल. सो हा एरिया बघू शकता कंप्लीट. तिथेपर्यंत जायचं अजून. ओ गॉड. चला, बट एंड दिसतोय आम्हाला. जे बेटाचं जे टोक पॉइंट आहे ना, ते दिसतोय. सो तिथेच आहे नॅचरल ब्रिज. वाव. इकडे रस्ता तर नाहीच आहे, बट पाण्यातूनच जातो. असे दगड आणि खडक आहेत, त्याच्यातूनच जायला लागतंय. सो ठीक आहे, बघूयात. जायचं तर आहे, आलो तर आहे. जाणं भाग आहे. एक वेगळाच ॲडव्हेंचर चालू आहे यार खरं तिकडे. अँड जिथे असे रिसॉर्ट वगैरे लागतात त्यांचे सगळे कुत्रे बाहेर येतात आम्हाला बघून. रिसॉर्टमधले. खूप वेळ झाला चालतोय आम्ही, खूप वेळ झाला. सो एंड येतच नाही अजून त्याचा. बट ठीक आहे, आम्ही काही सोडणार नाही. एंडला जाऊनच सोडू. मस्त बीच लागला इकडे. बघूयात, थोडं बीचवर बसूयात, पाणी वगैरे पिता येईल. झालं एंड इथं दिसतोय मला. सो हे जे बेटाचं एज जे आहे त्या एजलाच आहे नॅचरल ब्रिज. सो वाव, खूप भारी आहे. खूप भारी वाटलं मला. आणि मॅपवर बघितलं ना, मॅपवर जेव्हा आमचं लोकेशन बघतोय आम्ही, तेव्हा असं पूर्ण समुद्रातच दाखवतोय आमचं लोकेशन. हे जे खडकं आहेत आणि हे असे प्लेट असल्यासारखे आहेत खडकं. हा वेगळाच प्रकार आहे आता. आणि बघू शकता, पाय ठेवलं की तुटतात ते खालून. ये फायनली ऑन द बीच. ओ माय गॉड, इट वॉज अ नाईस जर्नी. ये वाव, खूप मस्त वाटतं मला. खरंच खूप मस्त वाटतं. ये मस्त झाडं वगैरे आहेत.
सगळं बीच एरियाच आहे, सो इकडून चालायला काही प्रॉब्लेम नाही आहे. वाव. वाह. इकडून हा असा रस्ता होता, तर आम्ही आता मेन रोडला आलो आहे. इकडे घरं वगैरे आहेत आणि मेन रोड आहे इकडे. सो पुढे गेल्यावर रस्ता नव्हता बीचवरून, सो आम्ही मेन रोडला आलो आणि आता रोडवरून जायचं तिकडे. सो आता इकडे क्रॉस करायला बघूयात तिकडे मेन रोडपर्यंत. ये फायनली रोडला पोहोचलो आहे. सो इकडे मेन रस्ता आहे. ओ माय गॉड. तर आता रोडवरून तिकडे जायचं सरळ. आणि हे ना कोणाचं तरी शेत आहे. तर बीचवरून येऊन आम्ही शेतात गेलो, शेतातून मग मेन रोडवर आलो. ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह. सो या ठीक आहे, आता काही टेन्शन नाही आहे. रोडवरून जाता येईल, मेन रोडवरून. ओ माय गॉड. ये फायनली ऑन द रोड. सो इथून आता खूप जवळ आहे इकडच्या साईडला. परत चालत जाऊया आता. काय मस्त दिसतंय ना इकडे सगळं. नारळाचे किती सारं झाडं आहेत ते, आणि खाली केळीचेच बाग पण बघू शकता. वाव वाव. ओ माय गॉड, आय फील सो गुड. आणि थोडंसं गरमी जे आहे ते जाणवायला लागलं आता. सकाळी 5 वाजता चालू केलेला आम्ही हा वॉक, आणि आत्ता माहिती नाही किती वाजलेत, बघायला लागेल मला, माझ्याकडे वॉच नाही आहे. सो बट खूप सुंदर वॉक होता यार. समुद्राच्या कडेनं चालायचं आणि पुढे पुढे आल्यावर थोडीशी भीती वाटायला लागली मला, बट ठीक आहे. दॅट इज माय ब्रेव पार्टनर. आणि इकडे लिहिलं असं, नॅचरल ब्रिजचा बोर्ड लावला आहे. शहीद द्वीप नॅचरल बीच, नॅचरल ब्रिज. ओके, ब्रिज नॉट बीच. हे पण टुरिस्टिक जागाच आहे. सगळ्यांना असे टुरिस्टसारखं गाड्या वगैरे घेऊन आलेत, आणि आम्ही घामाघूम होऊन बीचवरून चालत आलो आहे. नॅचरल ब्रिज. ॲक्च्युली तिकडूनच जायचं होतं आम्हाला, बट तिथे रस्ता बंद आहे आणि आता पाणी आत यायला लागलं आहे, सो आम्ही रिस्क नाही घेतलं तिकडे जायचं. वाव, फील सो गुड हिअर. वेलकम टू लक्ष्मणपूर 1 or 2 बीच नॅचरल ब्रिज. इकडे समुद्र दिसतोय समोर आम्हाला. सो लेट्स वॉक देअर. रस्ता असा आहे खाली जायला. परत बीचवरच आलो आम्ही पुन्हा. परत इकडे हेच लागलं. ॲक्च्युली त्या साईडनी आम्हाला यायचं होतं, पण तिकडे पाणी आहे म्हणून आम्ही आतमध्ये गेलो रोडनी. अँड इकडे पण असंच आहे, लो टाईड आहे, सो तिकडे जाऊन बघू शकतो. चला फटकन जाऊया. नॅचरल ब्रिज इज नथिंग बट एक रॉक फॉर्मेशन आहे जे नॅचरली फॉर्म झालेलं आहे, आणि एक ब्रिज आहे त्याच्यावरून. आणि मी फोटोज बघितलेत त्याचे. सो एक दगडाचं फॉर्मेशन आहे जे नॅचरली तयार झालं आहे, आणि त्याला इकडे हावरा ब्रिज असं म्हणतात. हावरा ब्रिज ऑफ अंदमान. सो असे 2 फॉर्मेशन आहेत इकडे या आयलंडवरती, आणि एक जे आहे ते कम्प्लीट तयार झालेलं आहे, आणि दुसरं असं म्हणतात की इट्स अंडर
इट्स अंडर फॉर्मेशन, म्हणजे अजून तयार, अजून होणार आहे ते तयार. सो या असं नॅचरल ब्रिज आम्ही बघायला आलोय. ओ माय गॉड. ये असाच रस्ता आहे जे की आम्ही आत्तापर्यंत चालत आलोय याच्यावरून. इझी. चला थोडंसंच राहिलं अजून. लोक भरपूर आहेत इकडे तरी. सकाळी सकाळी ॲक्च्युली हे लो टाईडलाच बघायला मिळतं. परत पाणी इथेपर्यंत आलं की तिकडे जायला नाही मिळत. सो म्हणून खूप सकाळी लवकर यायला लागतं. ओ माय गॉड, वाव, लुक एट इट. वाव, नाईस. खूप सुंदर आहे हा. ओ माय गॉड, रियली. शपथ काय सुंदर आहे. वाव, खूप भारी आहे हे तर. काय मस्त दिसतं ते. एक नंबर. आणि हे सगळं नॅचरली तयार झालंय, कोणीच काही केलेलं नाही आहे. सर नॅचरल रॉक फॉर्मेशन. ऑसम यार, ऑसम. आणि इकडे बघू शकता आता पाणी यायला लागले पुढे पुढे. वाव, खरंच खूप भारी आहे. इट्स वर्थ द वॉक. एवढा वॉक करून आलो, बट छान आहे इकडे. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. इकडे ना खाली मरीन लाईफ जे आहे ते खूप रिच आहे आणि खूप सुंदर सुंदर मासे आहेत तिकडे खाली. इकडे आल्यावर आम्हाला असं कळालं की हे सुनामीमध्ये झालेलं आहे. सुनामीमुळे असं हे फॉर्मेशन झालेलं आहे असं कळलं आम्हाला. सो हे किती खरं आहे आय रिअली डोंट नो, बट जे पण आहे ते खूप सुंदर आहे. अँड इकडे समुद्र आहे मागे सगळं. ते सी क्यूकंबर आहे. आणि हे लिव्हिंग एक मासा म्हणून समजलं जातं याला. नाइस. और इसका नीचे हजारों पैर होते हैं मैडम, व्हाइट कलर में, जो मैग्नेट जैसा होता है. कोई भी रॉक के ऊपर जाएगा, सोचिए उधर एल्गी मिला तो उधर चिपक के बैठा रहेगा खाने के लिए. आता हे टाईड वाढतंय तिकडे, पाणी इथंपर्यंत येतंय. आणि इकडे सगळे जे पण पाणी आहे ना, इतकं ॲक्टिव्ह कोरल असलेलं जागा आहे ही. आणि इतके सुंदर सुंदर फिश आहेत. खाली जे कोरल रीफ आहे, ॲक्टिव्ह कोरल रीफ, ते सगळं दिसतं माहिती आहे का. खूप खूप सुंदर आहे हे सगळं बघून. आत्ता असं वाटायला लागले स्नॉर्कलिंग करायला पाहिजे होतं. वाव, खूप भारी आहे, एक नंबर. हे आता जसं असं टाईड वाढेल तसं, हाय टाईड येईल तसं पाणी इकडे आत येत राहील. सो हे जे ब्रिज आहे ते फक्त लो टाईडमध्येच बघता येतं. अरे तो ब्लू कलरचा मासा बघा. ओ माय गॉड, हाऊ ब्युटिफुल इट इज. वाव, काय सुंदर आहे तो मासा. ओ माय गॉड, लुक हियर. वाव, सी खूप सारे सुंदर फिश आहेत. हे जे आहे हे ॲक्टिव्ह कोरल आणि याचं नाव आहे ब्रेन कोरल. किती सुंदर आहे. वाव. आणि इकडे हे वाले मासे बघू शकता, कलरफुल वाले. ब्लू कलर आहे तो. या दगडांचे फॉर्मेशन बघू शकता कसे आहेत हे.
मी तर चक्कर राहते हे सगळं बघून. खूप नवीन आहे हे सगळं आपल्यासाठी. वाव, निसर्गात इतक्या साऱ्या गोष्टी आहेत हे आत्ता कुठेतरी कळायला लागलंय. खूप खूप सुंदर आहे, अप्रतिम. तिकडच्या ब्रिजच्या इथून पुढे आल्यावर हे असं पुढं दिसतं. वाव. आणि इकडे अजून एक ब्रिज आहे, नॅचरल ब्रिज 2. असं हे 2 ब्रिजेस आहेत इकडे. सो वाव. आणि हे बीच बघू शकता किती सुंदर आहे. एक नॅचरल पॅराडाईज आहे हे खरंच सगळं. खूप खूप भारी. दिस इज ऑसम. एक मिनिट, मला काहीतरी भेटलं. वाव, किती सुंदर आहे बघ. हा ह्याचा शेप बघ कसं आहे. ऑयस्टरचं हे ऑयस्टरचं कव्हर आहे. शंख आहे. घ्यायचं आहे. इकडे जे आहे ते इथून दिसतं असं नॅचरल ब्रिज हे जे आहे दुसरं वालं. सो या आम्ही येताना इकडून आलो होतो. असा हा जो रस्ता आहे त्या बीच साईडनी. ॲक्च्युली असं येऊ शकलो असतो, बट मला असं वाटलं की इथे पाणी आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडून इथेपर्यंत आलो होतो तिकडच्या साईडला. सो तिकडून परत आम्ही रोडला गेलो. वाव, मस्त एक नंबर व्ह्यू आहे. खूप ऑसम. आणि इकडे असं बघू शकता मागे. जस्ट वाव. सो येस, आम्ही निघतो आता इथून. पाणी यायला लागलं आतमध्ये तर मग परत बाहेर जाणं मुश्किल होईल. सो आता इकडचे सगळी लोक निघतात तर त्यांच्यासोबत आम्ही पण निघतो. अँड आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता अँड तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा. सो भेटूयात पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.